तर नमस्कार भावांनो बहिणींनो, तर आपल्या शेतामधली जे तूर आहे तर तूर बडवायला सुरुवात केलेली आहे माझ्या आईनी आणि माझ्या ताईनी. तर तुम्हाला दाखवतो की कशी तूर बडवतात. हे बघू शकता, ही आहे माझी ताई. हे बघू शकता, ही माझी आहे आई. तर आई मस्तपैकी तूर बडवत आहे, ताई देखील आईला मदत करत आहे तूर बडवण्यासाठी. तर भावांनो, आपली तूर जे आहे तर पहिले अशी बडवायची. याच्यातले जे शेंगा आहेत तर हे अशा गळतात, बघू शकता. ह्या शेंगा गळल्याच्या नंतर भावांनो याला काय करायचं, उधळायचा. उधळल्याच्या नंतर याच्यातला जे पाला पाचोळा आहे ते बाजूला होतो आणि शेंगा बाजूला होतात. तर भावांनो मग परत शेंगा काय करायच्या, बडवायच्या. आणि बडवल्याच्या नंतर काय होतात, याच्यातून सोले निघतात आणि त्या सोल्यांची बनवतात डाळ. तर भावांनो, आपण दरवर्षी तूर घेत असतो पीक, मात्र यावर्षी जे आहे तर आपल्याला तूर अंगी लागलेली आहे की मस्त निसर्गाने साथ दिली, पाणी मिनी बरोबर वेळेला पडलं, त्याच्यामुळं आपल्या वावरात तूर झालेली आहे भावांनो. नाहीतर गेल्या वर्षी काही तूर झाली नव्हती, तूर शेळ्यांना चरावी लागली. हे असे शेळ्या आता तुरीच्या रानामध्ये मस्तपैकी चरत आहेत, बघू शकता. तर हे आता तुरीचं रान उनगलेलं आहे. सगळी तूर आपण जे काय केलेली आहे तर वावरातून कापून असे ढिगं मारून ठेवलेले आहेत, बघू शकता. ते तिकडे माझं घर आहे आणि हे आपल्या शेळ्या तुरीच्या रानामध्ये चरायला सोडलेल्या आहेत. तुम्हाला भावांनो मी आता दाखवणार आहे तुराट्या. तर तुराट्या कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. ह्या आहेत तुराट्या. तर भावांनो, याला तुराट्या म्हणत असतात. ही माझी आई आणि ताई जे तुराट्या बडवत आहेत तर त्याच्या शेंगामिंगा गळाल्याच्या नंतर त्याला पालापाचोळा काहीच राहत नाही. तर हे याला म्हणतात तुराट्या. आणि तुराट्याचे उपयोग देखील आहेत भावांनो, तुम्हाला सांगतो. तर पहिली गोष्ट म्हणजे भावांनो, आपण या तुराटीने जर आपल्याला बेसन खाऊ वाटलं तर आपण बेसन देखील हाटू शकतो. असं मस्तपैकी काड्या याच्या साळायच्या, असं फरळ तयार करायचं आणि बेसन हाटायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावांनो, ह्या जे तुराट्या आहेत तर याचा आपण मांडव देखील करू शकतो. याच्या मांडवाची सावली फार अशी सुंदर असते भावांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भावांनो, आपल्यापाशी शेळ्या आहेत, बैल आहेत, कोंबड्या आहेत आणि त्यांचं जे खतुडं असते, शेण असते तर ते झाडण्यासाठी आपण या तुराट्यांची झाडणी करू शकतो भावांनो. तर ह्या तुराट्या आम्ही याच्यासाठी बडवत आहे की आपल्याला मस्तपैकी झाडणी झाली पाहिजे शेळ्यांचं शेण काढण्यासाठी, झाडण्यासाठी. हे बघा, शेळीचं पिलू जे आहे मस्तपैकी तुरीचं पाला खात आहे. आईने अख्ख्या वावरातली तूर कापली भावांनो आणि एकच झाड ठेवलेलं आहे तुरीचं शोसाठी वावरामध्ये. बघू शकता, कोठ्याच तुरीचं झाड दिसत नाही, कोठ्याच तुम्हाला, मात्र एकच झाड आहे. हे बघू शकता, याला फुलं आलेले आहेत मात्र शेंगा लागलेले नाही आहेत, त्याच्यामुळं आईने ठेवून दिलेलं आहे. बघू शकता, मस्तपैकी शेळीचं पिलू खात आहे. आणि ही इकडे बघू शकता, इतके सारा तुरीचा ढीग लागलेला आहे. इतका ढीग आपल्या आईला आणि ताईला बडवायचा आहे. बघून घ्या, आता 1-2 दिवस लागेल ही इतका सारा ढीग बडवायला माझ्या आईला आणि ताईला. आणि नंतर हे जे शेंगा गळलेले आहेत याला उधळायचं आणि उधळल्याच्या नंतर ज्या ह्या शेंगा आहेत त्या बाजूला होतात, पाला बाजूला होतो. तर मग ते शेंगा देखील बडवायला एखादा नाही तर 2 दिवस लागू शकतात भावांनो. हे आहे माझा भाऊ, तर मस्तपैकी मोबाईल पण बघत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेळ्या आज मस्तपैकी भाऊच चारत आहे. आणि त्या तिकडं आपली सुभ्रा कुत्री देखील मंदिरावरती बसलेली आहे. तर तुम्हाला भावांनो आता म्हणजे सुभरी दाखवतो आमची. तर खूप दिवस झाले की म्हणजे गेल्या वर्षी मी दाखवत जाई माझे कुत्रे सोबत ब्लॉग कर जाई, मोत्या, सुभरी, राणी. तर आज तुम्हाला ते सगळे कुत्रे दाखवून टाकतो भावांनो माझ्यापासले. तर भावांनो, सुभ्रा कुत्री इकडे येत आहे. आईनं मस्तपैकी तुराट्या इतक्या साऱ्या जमा केल्या आणि इकडे बाजूला टाकून दिल्या. आणि सुभरीच्या अगोदर मस्तपैकी इकडे मोत्या येऊन बसलेला आहे. हे बघा, हे आहे आपलं कुत्रं मोत्या. मोत्या फार हुशार कुत्रा आहे, बघून घ्या. मोत्या थँक्यू. हे बघा, असा थँक्यू देतो भावांनो. आणि आपली सुभ्रा कुत्री देखील आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. बघा, ही आहे आपली सुभ्रा कुत्री. सुभ्रे, तर हिचं नाव सुभ्रा आहे आणि ही आलेली आहे. वाडकू मंदिराकडती होती, आता आईनं बोलवल्या आली. भावांनो, आपल्या नंद्याबाईल सुटून आलं होतं आणि इकडे बांधलेलं आहे, मगापासून बांधलेलं आहे. आणि जे चिवळ्या आणि काळी गाय आहे तर ती आईलाच माहिती आहे की कुठं बांधलेली आहे आईने. हे इकडे मस्तपैकी नंद्याबाईल बांधलेला आहे आणि ही इथं आपली सुभ्रा बसलेली आहे. हे मोत्या इकडे मस्तपैकी हिंडत गेलेला आहे. हे शेळीचं पिल्लू एकटंच बाहेर चरत आहे. त्या तिकडे एक शेळीचं पिल्लू चरत आहे शेळ्यांसोबत. आणि त्या तिकडे देखील हिंडत आहेत. आज शेळ्यांमध्येच पिले देखील चरत आहेत. आणि या तुरीच्या ढिगामध्ये देखील पिले आहेत 1-2. चला तुम्हाला दाखवतो. इथंच होते भावांनो, इथंच होते. हर्रा, हे बघा, ही एक
आणि दुसरं एकच आहे का? ही भावांनो एकटीच पिलो आहे. ते हिचं नाव चिंगूबाई आहे आणि बाकीचे जे आहेत तर म्हणजे हिंडायला गेलेले आहेत. ही थोडीशी आजारी असल्यामुळं ही इथं थांबलेली आहे आईसोबत. तर आईची फार लाडाची पिलो आहे हे. तर आता तुम्हाला आपली एक राहिलेली कुत्री राणी कुत्री देखील तुम्हाला दाखवतो. राणी कुत्री आखाड्यावरती असेल भावांनो, तर ती आखाड्यावरती राहती, नाहीतर शेळ्याकडती जाती. शेळ्या आज आपल्या तुरीच्या रानामध्ये चरत असे म्हणजे आहेत, तर त्याच्यामुळं ती आखाड्यावरतीच असेल. हे आहे भावांनो आपलं घर, असं तुम्हाला दाखवतो घर देखील. तर हे आहे भावांनो आपलं शेळ्यांचं घर. आणि मी आखाड्यावरती आलो. सगळ्या कोंबड्या माझ्याकडती आलेल्या आहेत पळत मस्तपैकी. तर त्या म्हणत आहेत दाणे टाका. तर आताच काय दाणे टाकायचे नाही त्यांना, संध्याकाळच्याला टाकायचे मस्तपैकी. हे आहे आमचं घर बघू शकता. तर ही वसरी आहे, कापड टाकलेलं आहे ह्याच्यावरती आणि नंतर मधात पत्र आहे तर वरी या इकडं. हे आहे बैलांचं घर आणि ते तिकडे बघू शकता, तिकडे कोंबड्यांचं घर आहे. इथं बघा भावांनो कोंबड्या मस्तपैकी पाणी पित आहे बघू शकता. आणि त्याच्यासोबत कोंबडी देखील एक पाणी पित आहे. आणि हे कोंबडे माझ्या आजूबाजूने हिंडत आहेत बघू शकता. हे आहे आपला बेण्यावरचा कोंबडा आणि हे एक आता नवीन तयार झालेले आहेत. तर हे सध्या पिल्लू होते, आता कोंबडे झालेले आहेत. आणि हे आहे मेन कोंबडा पहिला. तर भावांनो या इथं आपली राणी कुत्री मला दिसलेली आहे. तर दररोज ती इकडं राहती, म्हणजे मी तुम्हाला दाखवल्या आपल्या कोंबड्या पाणी पित होत्या तिकडं राहती, मात्र आज इकडं म्हणजे इकडं आलेली आहे. तर बघू शकता मस्तपैकी फुलांचे दांडे खात आहे ती राणी. आपलं घर मागून असं आहे आणि हे असे पत्र लावलेले आहेत आणि वरी याच्या देखील पत्रच आहेत भावांनो. ते तिकडं कोंबड्यांचं घर आहे सगळ्यात पलीकडचं. हे आहे बैलांचं आणि तिकडून तुम्हाला दाखवलेलं आहे ते झाड जे आहे तर ते आहे तिथलचं घर शेळ्यांचं. तर आता जाऊयात भावांनो ताई करती. तर ताई बडवत आहे तूर, तुम्हाला सांगितलेले आहे वाडकूच म्हणजेच अगोदर. हे बघा भावांनो आई आणि ताई मस्तपैकी तूर बडवत आहे. आणि शुभ्रा कुत्री जे आहे तर मी घराकडून येऊस्तोवर मस्तपैकी मंदिरावरती जाऊन बसलेली आहे. हे बघू शकता मंदिरावरती. तर शुभ्रा कुत्री मस्तपैकी आपलं तळं सांभाळत आहे. मंदिराच्या पलीकडून हे जे पळसाचे झाडं दिसत आहेत तर त्या झाडाच्या अलीकडून मस्तपैकी एक तळं आहे, त्याच्यामध्ये आपले कमळाचे फुलं असतात. कमळाचे फुलं आजच विकायला नेले होते भावांनो. इथं बघू शकता मोत्या मस्तपैकी झोपलेला आहे आणि आपली चिंगूबाई देखील मोत्याच्या जवळ थांबलेली आहे. मोत्या ए बहिऱ्या मोत्या यू भावांनो आपल्या शेतातल्या तुरीचे सोले देखील तुम्हाला दाखवतो की कसे आहेत कसे नाहीत. तर भावांनो तुमच्यासाठी थोडीशी तूर बडवलेली आहे आम्ही सध्याच, आणि तुम्हाला दाखवा म्हणलं की आपल्या शेतातली तूर कशी झालेली आहे. मस्तपैकी लालसर कलर आलेला आहे आपल्या तुरीला. तर ही गावरानी तूर आहे भावांनो बघू शकता, फार अशी सुंदर. तर भावांनो आपला कोंबडा मस्तपैकी कोंबड्या घेऊन इकडे येत आहे, तुम्हाला दाखवतो बरं का. हे बघू शकता भावांनो, हे बघा आपले कोंबडे मस्तपैकी या इकडे येत आहेत. हे बघा, तर कोंबडा आहे सगळ्यांचा लीडर. त्याच्यामागे आणखीन एक कोंबडा आहे या इथं, ते देखील एक लीडरच आहे. आणि बाकीच्या कोंबड्या मस्तपैकी तिकडे हिंडत आहेत. हे बघा गोठरोक आलेत भावांनो हे. तर हे येत आहेत तुरीच्या ढिगांवरती तूर खायला बघा. तर भावांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. धन्यवाद, भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत.